नमस्कार, भाजी फटाका रेसिपी वनितामध्ये आपले स्वागत आहे। मी आज घेऊन आलेले पारंपरिक पद्धतीची आणि नगर पद्धतीची कांद्याच्या पातीची रस्सा भाजी। चला तर पाहूया आता। त्यासाठी मी घेतलेले आहे हिरव्या मिरची घेतलेल्या आहे 7-8, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे 3-4, जिरे आणि 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे। एवढे साहित्यातच करायची आहे कांद्याची पात। आता शेंगदाणे भाजून घ्यायचे सर्वप्रथम। कांद्याची पात करण्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहे। आमच्याकडे अशा पद्धतीची जास्त करतात कांद्याची पात। कोरडी पण करतात, पण ह्या पद्धतीची जास्त होते नगर साइडला। चला तर आता शेंगदाणे भाजून घेऊया। शेंगदाणे हे असे कमी गॅसवरती भाजायचे, मीडियम गॅसवरती। भाजून झालेले आहे आपले शेंगदाणे। आता शेंगदाण्याची साल काढून घ्यायची। आपण वाटण करणार आहे आता त्याचं। मिरची लसूण घालायचं आहे वाटणाला सर्वप्रथम। हे बघा, अशा पद्धतीने वाटण करून घ्यायचं आणि परतायला टाकायचं। आता तेलात मी जिरे लसूण घालून घेतला होता फोडणीला काही। मिरचीचं वाटण एकदा परतून घ्यायचं चांगलं आणि मग कांद्याची पात घालायची। सगळी पात मी घालून घेत आहे। अशा पद्धतीने कांद्याची पात कढईत परतून घ्यायची परत व्यवस्थित मिरचीच्या वाटणामध्ये। संध्याकाळच्या वेळी वरण भात पोळी भाजी आज संपूर्ण सागर संगीत स्वयंपाकाचा कंटाळा आला असेल तर तुम्ही अशी रस्सा भाजी करू शकता कांद्याची, आणि ती भातासोबत देखील खाऊ शकता। कधी कधी होतच आपल्याला खूप कंटाळा येतो, त्यामुळे अशा वेळेस झटपट अशी ही भाजी होणारी आहे, कांदा पात रस्सा भाजी। अशा पद्धतीने चांगली परतून घ्यायची मिरचीच्या वाटणामध्ये। भाजी परतून झाल्यानंतर मीठ घालायचं चवीनुसार। परत एकदा परतून घ्यायची चांगली। भाजी कवळी आहे त्यामुळे जास्त वेळ घेणार नाही शिजण्यासाठी। थोडीशी भाजी जर निबर असेल तर आपण नुसतं मिरचीच्या वाटणामध्ये त्याला थोडंसं शिजून घ्यायचं आणि नंतर आपण जे शेंगदाण्याचं वाटण केलेलं असतं ते घालायचं असतं। पण आता ही भाजी इथे कवळी आहे त्यामुळे मी लगेच शेंगदाण्याचं वाटण घालून घेणार आहे त्यात। अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या अंदाजानुसार रस्सा कमी जास्त करू शकता। पातळ घेऊ शकता किंवा घट्ट पाहिजे असेल तर थोडं कमी रस्सा घेऊ शकता। शिजलेली आहे भाजी। हे पहा, तयार झालेली आहे आपली कांद्याची पातीची रस्सा भाजी। करून पहा एकदा अशी भाजी। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।